आता आपण बघूयात महत्त्वाच्या 50 बातम्यांचा वेगवान आढावा बातम्यांचं अर्धशतक मधून। आज मुंबईत 10 ठिकाणी स्वच्छता मोहीम, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महास्वच्छता मोहिमेला सुरुवात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून रिगलच्या बाळासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रिगल परिसरात वृक्षारोपण। स्वच्छता मोहीम फक्त मुंबईतच नाही तर राज्यभरात राबवली जाईल, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। तर स्वच्छता अभियानात सहभागी व्हा, मुख्यमंत्र्यांचं आवाहन। पाणबुडी प्रकल्प राज्याबाहेर जाणार नाही, खोट्या विधानांवर विश्वास ठेवू नका, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आवाहन। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांचं फडणवीसांना पत्र, फॉरेन्सिक प्रयोगशाळेत डीएनए टेस्टिंग किट्स उपलब्ध नसल्याची पत्राद्वारे तक्रार। मवियासोबत येण्यासाठी आंबेडकर सकारात्मक, हुकुमशाही बदलण्यावर प्रकाश आंबेडकर ठाम, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। सिंधुदुर्गातील प्रकल्प गुजरातला जाण्यापासून रोखण्याची नारायण राणेंमध्ये हिंमत नाही, खासदार संजय राऊतांचा टोला, तर त्यांनी एकही उद्योग राज्याबाहेर जाऊ देणार नाही असं ठणकावून सांगावं, राऊतांचा सल्ला। मंत्रिमंडळाचा विस्तार जयंत पाटील येणार होते म्हणून थांबला होता, आमदार संजय शिरसाट यांचा गौप्यस्फोट, तर जयंत पाटील शरीराने शरद पवारांकडे आहेत, मनाने अजित पवारांसोबत, शिरसाटांचा दावा। कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसच्या 6 आमदारांना केवळ 10% निधी, आमदार सतेज पाटलांचा आरोप, तर 10% निधी देणं हे जनतेच्या विरोधातील धोरण, सतेज पाटलांची टीका। हे सरकारच रेव पार्टीतून निर्माण झालंय, संपूर्ण महाराष्ट्रात नशेचा व्यापार सुरू आहे, हे सरकारला दिसत नाही का, खासदार संजय राऊतांची रेव पार्टीवरून टीका। रेव पार्टी, नाईट लाईफ हे प्रकार कोणी सुरू केले, आमदार संजय शिरसाटांचा संजय राऊतांवर पलटवार। ठाण्यातील घोडबंदर कासारवडवली गावालगतच्या रेव पार्टीवर पोलिसांची कारवाई, जवळपास 100 जण पोलिसांच्या ताब्यात। आगामी वर्ष आचारसंहितेचं आणि निवडणुकांचं वर्ष राहणार, एकनाथ खडसेंचं वक्तव्य। सिंधुदुर्गातील किनाऱ्यावर होणारा पाणबुडी प्रकल्प गुजरातला जाणार, ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांचा आरोप। शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा दिवा रेल्वे स्थानकावरून मुंबईकडे लोकलने प्रवास, दिवा महोत्सवाला केसरकरांची उपस्थिती। राज्यातील दुष्काळी 40 तालुक्यांमधील 1021 मंडळांना मोठा दिलासा, शेतीशी संबंधित कर्ज वसुली स्थगिती, तर कर्जाचं पुनर्गठन करण्याचंही राज्य शासनाच्या सहकार पणन विभागाचे आदेश। नव्या वर्षात ग्राहकांना वीज दरवाढीचा शॉक बसण्याची शक्यता, विद्युत नियामक आयोगाकडून 385 कोटींच्या वसुलीला परवानगी, पुढील 10 महिने वसुली सुरू राहणार, ग्राहकांना प्रति युनिट 10 ते 70 पैशांच्या दरवाढीचा भुर्दंड। प्रलंबित मागण्यांसाठी 1 जानेवारीपासून राज्यातील रेशन दुकानदार बेमुदत संपावर, बंदमध्ये अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार आणि किरकोळ केरोसिन परवानाधारक महासंघाचाही सहभाग। आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर 1 ते 8 मार्च दरम्यान एमटीडीसीच्या रिसॉर्टमध्ये महिलांना 50% सवलत, एमटीडीसीच्या आई उपक्रमांतर्गत ही सवलत जाहीर। छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज औद्योगिक परिसरातील हँडग्लोव्ज बनवणाऱ्या सनशाईन एंटरप्राइज कंपनीला आगीत 6 कामगारांचा गुदमरून मृत्यू। कंपनीत लागलेल्या आगीतून 4 कामगारांनी वाचवला स्वतःचा जीव, कंपनीतून बाहेर पडण्याच्या ठिकाणीच आग लागल्यानं बाहेर येणं शक्य नव्हतं, मात्र पत्रे उचकटून कामगार बाहेर पडले। कंपनीत लागलेल्या आगीची चौकशी करणार, चौकशीनंतर समजेल कोणाची चूक, छत्रपती संभाजीनगर पोलिसांची माहिती। वाळूजमधील आगीची पालकमंत्री संदीपान भुमरेंकडून पाहणी, आग विझवण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित आहे का, फायर ऑडिट केलंय का, याबाबत भुमरेंकडून चौकशीचे आदेश। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि आमदार संजय शिरसाट यांच्याकडूनही वाळूजमधील आगीची पाहणी, तर कंपनी मालकावर 302चा गुन्हा दाखल करा, दानवेंची मागणी। पंतप्रधान मोदी 12 जानेवारीला सोलापुरात येण्याची शक्यता, 12 जानेवारीचा नाशिकच्या दौऱ्यानंतर पंतप्रधान सोलापुरातील रे नगरच्या उद्घाटनासाठी येणार असल्याची माहिती। मुंबईत 2023च्या वर्षात 1,27,139 मालमत्तांची विक्री, मालमत्ता विक्रीचा गेल्या 11 वर्षातील उच्चांक।
वाढत्या प्रदूषणामुळे मुंबईतील हवेचा गुणवत्ता खालावली. दिल्लीपेक्षा मुंबईतील प्रदूषणाचं प्रमाण जास्त. पालघरमधील खानवेल जव्हार मार्गावर अवैध दारूसाठ्याची वाहतूक करणारी कार पकडली. कारवाईत जवळपास 2 लाखांचा मद्यसाठा जप्त. वाहन चालकासह मालकाविरोधात गुन्हा दाखल. पुण्यातील येरवडा कारागृहातून 20 कैद्यांचं तळोजा कारागृहात स्थलांतर होणार. सुरक्षेसाठी कारागृह प्रशासनाचं पाऊल. मुंबईत 5 जानेवारीपर्यंत जमावबंदी. फटाके, बँड, लाऊडस्पीकर्सलाही मनाई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.